मामा सांगतात, आयुष्यामध्ये नेहमीच नसतं अचूक कोणी, नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव. पडत जातात उलटे फासे, पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे. आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे. अशा वेळी मोडू नये धीर, कधी सोडू नये, नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये, नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये. जेव्हा फोल ठरतात दावे, जेव्हा फोल ठरतात दावे, कळत नाही कुठे जावे. सगळी दारे मिटतात तेव्हा, सगळी दारे मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट, बुडण्याआधीच मिळतो काट. हसत हसत झेलता येते खडक होऊनी प्रत्येक लाट. म्हणून म्हणतो फक्त एकदा, म्हणून म्हणतो फक्त एकदा, केवळ इतकं जमवून पहा, आप्तसखा जिवलग यार स्वतःतच शोधून पहा. आप्तसखा जिवलग यार स्वतःतच शोधून पहा. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. मामांच्या या पुण्याच्या कार्याला तुमचाही हातभार अवश्य लावा. म्हणून भक्तांनो, आजच्या दैवी संदेशातून मामांना आपल्याला एकच म्हणायचं आहे, जन्म दिला मामा आम्हासी तू, जन्म दिला मामा आम्हासी तू, दिला तुझी आधार. श्वास चाले तुझ्या कृपे, श्वास चाले तुझ्या कृपे, थोर तुझे उपकार. सर्व काही दिले तू, सर्व काही दिले तू, तरीही मागतो तुझ पाशी. जन्मोजन्मी द्यावा आधार, मामा तव चरणापाशी. जन्मोजन्मी द्यावा आधार, मामा तव चरणापाशी. जय बाळूमामा. बाळूमामा म्हणत आहेत, माझ्या बाळा, तुझ्या खूप मोठ्या चिंतेचे कारण मी जाणतो आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास आज तुझ्या चिंतेचे शेवटचे दिवस आहेत असे समज. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जेव्हा परीक्षा तुमची होते तेव्हा खरं तर ती माझी परीक्षा होत असते. कारण जिथे विश्वास आहे तिथे मी आहे. मी तुझ्यापासून वेगळा आहे. मी तुझ्या हृदयातच आहे. तुझ्या वेदना तू सहन करत आहेस, त्या वेदना मलाही होतात. दुःख कोणाला नाही, श्रीरामांनाही दुःख भोगावे लागले. दुःखापासूनच मनुष्य जन्माचे उद्धार होते. माणसाला उद्धाराचे नवीन मार्ग मिळतात. फक्त तुमचा देवावर विश्वास असला पाहिजे. भक्तांनो, जर का तुमचा बाळूमामांच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय बाळूमामा, माझा तुमच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला वाटत असेल की हा देवाचा ऑनलाईन आणि खोटारडा संदेश आहे, परंतु बाळा, तुझा हा गैरसमज दूर कर. माझ्या बाळा, हा पवित्र संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश म्हणजे तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा एकदा जागृत करण्यासाठी आहे. हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी सुखी आणि हरलेले मन जागृत होण्यास मदत होईल आणि जीवनाची नवीन प्रेरणा मिळेल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. म्हणून नक्कीच हा संदेश शेअर करा. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुम्हाला हवी असलेली आनंदाची बातमी तुमच्याजवळ येत आहे. मला माहीत आहे तुम्हाला खरोखरच काय हवे आहे आणि तुमच्यासाठी काय चांगले आहे. उद्या सकाळचा अलाराम तुमच्यासाठी चमत्कार घेऊन येईल. उद्याचा दिवस तुम्ही आयुष्यामध्ये कधीही विसरू शकणार नाही. येणारे नवीन वर्ष 2025 हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. या वर्षामध्ये अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या मार्गावर येत आहे. माझा तुमच्यावर सदैव आशीर्वाद आहे. मामा म्हणतात, लोक तुमच्याविषयी काय विचार करतात
ते महत्त्वाचे नाही. देवाने तुम्हाला कोणत्या कारणासाठी बनवलं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. फक्त एक लक्षात ठेव, ओरिजिनलची किंमत कधीही डुप्लिकेटपेक्षा जास्तच असते. म्हणून घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तुझं वाईट करणाऱ्यांचा एकही डाव मी यशस्वी होऊ देत नाही. भक्तांनो, देव तुम्हाला अशा परिस्थितीत ठेवणार आहे जेथे तुम्हाला भीक मागण्याची, कर्ज घेण्याची गरज लागणार नाही. देवाने तुमचे संघर्ष पाहिले आहेत. अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत. स्वीकार करण्यासाठी होय देवा स्वीकार आहे असे टाईप करा. लोकांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण आपण अशा जगात राहत आहोत जिथे कृत्रिम लिंबाचा स्वाद स्वागतासाठी सरबत म्हणून दिला जातो आणि खरे लिंबू वाईट कामे करण्यासाठी केला जातो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, शब्द हे एका किल्लीसारखे असतात. जर का तुम्ही ते बरोबर शब्द निवडले तर तुम्ही कोणतेही हृदय उघडू शकतात आणि कोणतेही तोंड बंद करू शकतात. आणि तुम्ही तुमच्या वाईट दिवसाचा काळ ओलांडला आहे. आता सर्व काही तुम्हाला चमत्कार वाटू लागेल. तुमच्या आजूबाजूला सर्व काही तुमच्या भल्यासाठी उघडणार आहे. होय, मी तोच देव आहे ज्याने तुम्हाला अधिक श्रीमंत, निरोगी आणि चांगला मनुष्य होण्यासाठी निवडले आहे. स्वीकार असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा. माझ्या बाळा, जीवनामध्ये कुणाशीही स्पर्धा करू नका. कारण खरं तर जीवनात तुमचीच स्पर्धा तुमच्या स्वतःची असते. पूर्वीपेक्षा चांगले बनण्याचे ध्येय ठेवा. बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तुमच्यामध्ये चांगले बदल पाहणे माझ्यासाठी आनंदाचे असेल. तू माझा आनंदाचा विचार कर आणि मी तुझ्या आनंदाचा विचार करेल. तुमच्या मनावर विश्वास ठेवा की तुम्हाला उद्देशाने, जादूने भरलेले जीवन जगायचे आहे. मामा म्हणतात, जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असते तेव्हा तुमच्याकडे कोणी दुर्लक्ष केले आणि तुम्हाला विचारण्याआधी कोणी मदत केली हे कधीही विसरू नका. जीवनाच्या शेवटी तुमच्याकडे कितीही पैसा आहे, तुम्ही किती कमावले आहे, किती मोठे घर बांधले आहे, किती गाडी, किती बंगले आहेत, हे महत्त्वाचे नाही. तर तुम्ही गरजूंना किती मदत केली, किती लोकांचे मन जिंकले आणि जीवनामध्ये किती पुण्य केले, किती भगवंताचे नामस्मरण केले, किती देवाची पूजा केली, हे महत्त्वाचे आहे. मामा म्हणतात, तुम्ही दीर्घकाळ वाईट काळामध्ये राहिलात, तेही देवाने पाहिले आहे. देवाने तुमचे कष्ट, परिश्रम पाहिले आहे. पण ते आता तुमच्या आयुष्यामध्ये एक आनंदाचे द्वार उघडणार आहे जे तुम्हाला तुमच्या सुख समृद्धीकडे घेऊन जाईल. तुमचं खरं प्रेम तुम्हाला सापडेल. आज वर्षानुवर्ष तुम्हाला त्रास देत असलेली एखादी गोष्ट अदृश्य होणार आहे. तुमच्या आयुष्यात मोठे बदल अपेक्षित आहेत. तुम्ही अशा व्यक्तींना भेटणार आहात जे तुम्हाला आयुष्यामध्ये जगण्यासाठी नवीन मार्ग भेटणार आहे. देवावर विश्वास ठेवा. जर तुम्हाला विश्वास असेल तर या वर्षाच्या शेवटच्या टोकाला देव तुम्हाला आर्थिकदृष्ट्या आशीर्वाद देऊन तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो. विश्वास असल्यास कमेंटमध्ये 111111 टाईप करा. देवाकडून तुम्हाला लवकरच शुभसंकेत मिळतील. भक्तांनो, ब्रह्मांड नेहमी आपल्या जीवनातून बाहेर पडलेल्या गोष्टींची जागा मोठ्या आणि चांगल्या गोष्टीने घेते. काळात अडकून राहू नका किंवा बदलण्याचा प्रतिकार करू नका. नवीन ऊर्जेचे स्वागत करा. येणारे दिवस तुमचे स्वागत करत आहेत. त्यांचा पुरेपूर फायदा करा. आनंदी राहा. इतरांना आनंदी ठेवा. आज मला तुला हेच सांगायचे आहे
माझ्या बाळा, तुम्हाला माझ्या चमत्कारावरती विश्वास असेल तरच तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पहा, कारण यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नवीन चमत्कार पाहायला मिळतील, जे फक्त तुमच्या भल्यासाठीच असतील. कारण आज तुमच्या आयुष्यातील मोठी समस्या नष्ट होणार आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, अभिनंदन. आजचा दिवस तुमच्या भल्यासाठी असेल, कारण आज तुमच्या आयुष्यातील एक मोठी समस्या नष्ट होऊन तुम्हाला समाधान मिळणार आहे. ती समस्या तुमच्या आयुष्यातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. देवाला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचे आहे. तुमचा चमत्कार मंजूर झाला आहे. जरी तुम्ही हे आज रात्रीच्या आधीच स्वीकारले तर तुम्हाला खूप खास आशीर्वाद आणि आनंदाची बातमी मिळेल. भक्तांनो, मामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी होय मामा स्वीकार आहे असे टाईप करून हा भक्तिमय संदेश शेअर करा. मामा तुम्हाला म्हणत आहे, मी तुम्हाला तुमच्या कठीण तासातून बाहेर काढीन. तुमचा देव आहे आणि माझ्यासाठी काहीही अशक्य नाही. हे जाणून विश्वासाने माझ्या जवळ ये. माझ्या बाळा, मी तुला निराशेतून बाहेर काढीन. मी तुला मर्यादेच्या बाहेर आणत आहे. मी तुला पूर्णत्व शांतीत आणत आहे, जिथे फक्त तुम्ही आहात. मामा म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमची प्रार्थना माझ्याकडे करा. त्यावर मी काम करत आहे. मजबूत राहा. हार मानू नका, कारण मी तुमची ताकद आहे. मला माहीत आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जात आहात. तुम्ही त्यातून बाहेर नक्कीच पडाल. माझ्या बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझी साथ कधीही सोडली नव्हती आणि आताही सोडणार नाही. चांगले दिवस मार्गावर आहेत. आयुष्यातील अडचणींना कंटाळून बसू नका, कारण तुम्ही फक्त समस्यांकडे लक्ष दिलं तर तुम्हाला सगळीकडे समस्याच दिसतील. आणि जर का तुम्ही सोल्युशन बघितले तर तुम्हाला सगळे काही चांगलेच दिसेल. म्हणून आपली दृष्टी चांगली ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुमचा विश्वासच खरी तुमची ताकद आहे. हे जग त्यालाच सगळं काही देतो जो स्वतःवरती विश्वास ठेवून नेहमी प्रयत्नशील राहतो. जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसांशी लढावे लागते. तुमची हार म्हणजे अपयश नाही, तर तो देवाने तुम्हाला दिलेली एक नवीन संधी आहे, जिथून तुम्हाला तुमच्या आयुष्याला नवीन वळण लागणार आहे. माझ्या बाळा, हार मानू नका. शत्रू तुमचं काहीही बिघडू शकणार नाही, कारण तुमचा विजय अगोदरच निश्चित झाला आहे. तुम्ही विजेत्यापेक्षा जास्त आहात, कारण तुम्ही माझे प्रिय आहात. भक्तांनो, देवाकडे तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. देव काय म्हणत आहे ते लक्षपूर्वक ऐकावे. हा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्हाला असे वाटते की माझे तुमच्याकडे लक्ष नाही, परंतु बाळा, मी तुमच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो आणि लक्ष देतो. वाईट लोकांच्या योजनेला मी कधीही परवानगी देत नाही. जी वाईट वेळ खेळू इच्छित आहेत ते आज आनंदात वाटत असले तरी ते आतून दुःखी आहेत. ते त्याची कर्माची फळं भोगत आहेत. ते तुम्हाला दिसत नसेल, परंतु मी त्यांना योग्य ते शासन केले आहे. भक्तांनो, जर का तुमचा दैवी शक्तीवर, दैवी योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये होईल तेवढी आपल्या ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नामाची गर्जना करा. भक्तांनो, जर तुम्ही अजूनही हे वाचत असाल तर तुम्ही तुमच्या चाचणी टप्प्याच्या शेवटी पोहोचला आहात. आपण ज्या गोष्टींबद्दल बोलत आहात, जी प्रार्थना करत आहात, त्या दृश्यमान होणार आहेत. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला तुमच्या विरोधात काम करणाऱ्या व्यक्ती दिसतात. मला तुमच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव आहे आणि तुमच्या आकांक्षा किती प्रचंड आहेत याची मला जाणीव आहे. कृपया माझे ऐका.
मी तुम्हाला निराश करणारा देव नाही. आयुष्यामध्ये मी तुम्हाला कधीच निराश करणार नाही, असे वचन मी आज तुम्हाला देतो. माझ्या बाळा, विश्वास ठेवा. तुम्ही आयुष्यामध्ये जे सुखाचे दिवस गमावले आहे ते देव तुम्हाला परत देण्याच्या तयारीत आहे. आज तुम्हाला आराम हवा असेल तर कमेंटमध्ये 111111 टाईप करा. मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही धन्य होणार आहात. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. मामा म्हणतात, तुम्ही वाईट प्रसंगांमध्ये धीर धरल्यामुळे आणि माझ्यावरचा विश्वास न गमावल्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न आहे. देवाने तुमच्यासाठी ठेवलेल्या उत्कृष्ट गोष्टींची तुम्हाला जाणीव होऊ द्या. ज्या गोष्टींची तुम्हाला उत्सुकता असते पण ती पाहू शकत नाही, तो तुम्हाला तुमची चिंता सोडून देण्याचा आत्मविश्वास देईल, जेणेकरून तुम्ही त्याचे फायदे घेऊ शकाल. मामा म्हणतात, स्वप्ने पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहेत. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. मामांचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी आहेच. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या. यश मिळवण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या. प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश या दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच आहे. अरे बाळा, मी तुला म्हणतो, माझ्यावर जर का तुझा विश्वास असेल तर हा भक्तिमय संदेश लगेच शेअर कर. तुझ्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जाईल. मामा सांगतात, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की आज मी शांती देऊ केली का? मी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणले का? मी बरे करण्याचे शब्द बोललो का? मी माझा राग आणि माझा संताप सोडला का? मी क्षमा केली का? मी प्रेम केले का? हे खरे प्रश्न आहेत, परंतु पेरलेल्या ह्या गोष्टी तुम्हाला अधिक पटीने फळ देतील, यावर विश्वास ठेवा. सर्व जीवन संघर्षाची मागणी करतात. ज्यांच्याकडे सर्व काही आहे ते आळशी, स्वार्थी आणि जीवनाच्या वास्तविक मूल्याबद्दल असंवेदनशीलपणा बनतात. आज तुम्ही ज्या व्यक्तीमध्ये आहोत त्या व्यक्तीमध्ये तुम्ही सतत प्रयत्नशील आणि कठोर परिश्रम टाळण्याचा प्रयत्न करत आहात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू काळजी करू नकोस. मी तुला आरोग्य देईन. तुम्हाला लवकरच एक सत्य समजेल आणि ते तुम्हाला बंधनमुक्त करेल. तू त्यांना सतत समर्पित कर. तुझे वचन हेच सत्य आहे. वाईट काळाची पूर्णता झाली आहे. देवाचे राज्य जवळ आले आहे. लवकरच तुझे स्वप्न साकार होणार आहे. तुझे दुःख संपणार आहे. अरे मुला, संकट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. कधी तो लवकर येतो तर कधी तो उशिरा येतो, पण येतोच येतो. म्हणून त्याला सामोरं जायला तयार राहा, कारण तेव्हा तो फक्त तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावरही मात तुम्हालाच करायची आहे. गोष्टी बिघडतील, नाते तुटतील, पण स्वतःला सावरून तुम्हालाच यातून बाहेर पडायचं आहे. मामा सांगतात, जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी चुकीच्या घडत असतात, जेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडला आहात, जेव्हा लाईफमध्ये पुढे आपल्याला काय करायचं हे आपल्याला सुचत नाही, जेव्हा खूप दुःख असते,
आयुष्यामध्ये संकट असतात, प्रॉब्लेम्स असतात. आपल्याला ते कोणालाही सांगता येत नाही. जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं, आता मी हारलो आहे, आता मला काहीच जमणार नाही, आता मी थकलो आहे. जेव्हा अचानक आपल्या जवळची लोक आपल्यापासून लांब जातात, ज्यांची आपण कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते. जेव्हा वाटतं की कंटाळा आला या आयुष्याचा, जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत. कसं असतं ना, प्रत्येक जण याच परिस्थितीमधून जातो एकदा तरी, कारण तो आपल्या लाईफचा एक भाग्याचा विषय असतो. तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला पाहिजे तसं होणार नाही, कारण लाईफने तुमच्यासाठी काहीतरी वेगळं ठरवून ठेवलं आहे. म्हणून काहीही झालं तरी धीर सोडायचा नाही. आजचा दिवस वाईट आहे, उद्याचा अजून वाईट, पण परवाचा दिवस चांगला असेल हे लक्षात ठेवा. कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात, कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं, सांगायचं असतं. तुमचे पेशन्स बघायचे असतात. तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायची आहे, हे लक्षात घ्या. धीर सोडू नका आणि सर्वात पहिले म्हणजे निगेटिव्ह विचार आणू नका की असं नाही झालं तर, मला हे नाही जमलं तर. जर तरचे विचार तुम्ही मनातून काढून टाका. काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे असा विचार करा. उलट असा विचार करा, मी अजून काय करू शकतो ज्याने माझे आयुष्य जिंकायला अजून चान्स वाढतील. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी तर घडतातच. फक्त तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की चल ठीक आहे, माझा आजचा दिवस वाईट गेला म्हणून काय झालं, मला माहीत आहे मी नक्की यशस्वी होणार आहे. आज नाही जमलं, उद्या तरी नक्कीच जमेल. तुम्हाला स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे, कारण कोणी येणार आहे की तू असं कर किंवा तसं कर असंच सांगणार आहे. जे काही आहे त्यांना तुम्हालाच एकट्याने सामोरे जायचं आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला माहीत आहे की तू या सगळ्या गोष्टींमधून खूप लवकरच बाहेर पडाल. मला खात्री आहे, कारण मला माहीत आहे की तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुम्ही असे लगेच हार मानणारे नाही. मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी होणार आहात. फक्त त्यासाठी आता थोड्या वाईट आणि अवघड दिवसांना सामोरं जावं लागेल. हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा या सगळ्या गोष्टींना समोर जातात. हाच छोटासा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, वाईट वेळेत कोणीच नसतं आणि कोणाकडून अपेक्षा पण ठेवू नका. कारण हे तुमचं आयुष्य आहे, तुम्हालाच समोर जायचं आहे. मग ती कुठलीही गोष्ट असू द्या, जे काही सुख-दुःख असतील त्यासोबत जगायचं आहे. निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे. आज उद्यापासून परत नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन सुरुवात करायची आहे. ही वेळ आहे, हे क्षण एकदा निघून गेलेले परत येत नाहीत. मामा म्हणतात, माझ्या बाळा, उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक दिवस असेल. खूप उशीर होण्यापूर्वी तुम्ही हे उघडावे अशी देवाची इच्छा आहे. माझ्या प्रिय मुला, माझे शब्द आत्मसात करण्याची आणि ते तुमच्यात खोलवर रुजवण्याची हीच योग्य वेळ आहे. मामा म्हणतात, माझे हे शब्द जो कोणी शेवटपर्यंत ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुमचा देवावरती विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा संदेश शेअर करा आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे लिहायला विसरू नका. भक्तांनो, दैवी कृपेचा हंगाम जवळ येत आहे, त्यासाठी तयार राहा. ते तुमच्यासाठी
काहीतरी छान योजना करत आहे. माझ्या हाताने तयार केलेले आशीर्वाद तुमच्या जीवनात प्रवाहित होण्याच्या तयारीत आहेत. देव तुम्हाला म्हणतो, तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही. त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका. मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीही करू शकता. मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही. मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास आहे. मामा म्हणतात, मातीचा ओलावा जसा झाडांच्या मुळांना धरून ठेवतो, तसा तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला धरून ठेवतो. जुन्या वाटेवर अडचणी असल्याशिवाय नवीन वाट आपल्याला सापडत नाही. ती वाट शोधणे महत्त्वाचे असते. नशीब हातात येत नाही, त्यामुळे तुमच्या हाताला नशिबाकडे नेणे गरजेचे असते. तुम्ही रोज नव्याने नवीन चूक करत असाल तर तुम्ही प्रगती करत आहात हे नक्की आहे. तुमच्या आजच्या कृतीने तुमचा उद्याचा दिवस ठरत असतो. चांगले वागाल तर फळसुद्धा चांगलेच मिळेल. भक्तांनो, बाळू मामा आज तुम्हाला सांगत आहेत, जर तुम्ही मी दिलेल्या मार्गावर चाललात तर आज रात्री मी तुझ्यासोबत असा चमत्कार करीन ज्याची तू तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कल्पनाही केली नसेल. सकाळी उठून चमत्कार पहा. देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपला भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये दैवी योजना महान आहे असे टाईप करा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला तुम्ही नकारात्मक होणं थांबवण्याची गरज आहे. आपण गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवले आहे. तुम्ही ते नाही आहात जे तुम्ही स्वतःला सांगत राहता. तुम्ही आहात की तुम्ही मोठे आणि प्रिय आहात. तुमच्यासाठी छान योजना आहेत. माझ्या मुला, तुम्ही स्वतःला वाईट म्हणून घेऊ नकोस. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुम्ही खूप छान आणि प्रिय आहात. समोरचा व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही, तो त्याच्या नजरेचा दोष आहे, तुमचा नाही. म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. उद्या एक दिवस नक्कीच त्यांना तुमची जाणीव होईल. मामा म्हणतात, तुम्ही जे आहात ते स्वीकारा, कारण देव तो स्वीकारतो. देव त्याचा आदर करतो आणि आपण अद्याप आपल्या अस्तित्वाचा आदर केला की नाही. स्वतःचा आदर करणारी व्यक्ती सापडणे फार दुर्मिळ आहे. ते इतके दुर्मिळ का आहे? कारण तुम्हाला अनुकरण करायला शिकवले आहे. अगदी लहानपणापासूनच तुम्हाला इतर कोणीतरी असायला शिकवलं जातं. तुम्हाला कोणीही सांगितले नाही की तुम्ही स्वतः व्हा आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा. ती देवाची देणगी आहे. कधीही अनुकरण करू नका. देव आज तुम्हाला म्हणतोय, माझ्या बाळा, हार मानू नकोस. मी तुझी ताकद आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून तू जे काही हाताळले आहेस ते अजूनही मी तुला खेचत आहे. मी तुला कधीही सोडले नाही आणि मी तुला निराशही करणार नाही. आता गोष्टी चांगल्या होतील. माझ्यावर विश्वास ठेवा. भक्तांनो, तुम्ही ज्या गोष्टींबद्दल काळजी करत आहात त्यावर देव आधीच काम करत आहे. देवाने वचन दिले आहे की सर्व काही तुमच्या भल्यासाठी कार्य करणार आहे. देव आज तुला सांगतोय, हा एक नवीन दिवस आहे. मी तुला सोडून इथपर्यंत आणले नाही. काल जे घडले ते विसरून जा. मी एक नवीन गोष्ट करत आहे. तू ज्या डोंगराला सामोरे जात आहेस त्या पर्वतावर तू मात करशील. नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक परिस्थितीपेक्षा मोठा आहे आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास असल्यास आत्ताच हा देवाचा दैवी संदेश शेअर करा आणि कमेंटमध्ये देवा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती देवाला सांगा. मामा म्हणतात, अरे वेड्या, तू खूप काळजी करत आहेस. मी कोण आहे हे लक्षात ठेव. माझ्यासाठी फार कठीण काहीच नाही.
तुम्हाला ते दिसत नसेल, पण मी तुमच्यासाठी सर्व काही नियोजित केले आहे. तुमचे नियोजन तुमच्या मार्गावर आहे आणि लवकरच ते तुमच्यासमोर भेट म्हणून उघड होणार आहे. देवाची भेट स्वीकारण्यासाठी होय देवा स्वीकार आहे असे टाईप करा. मामा सांगतात, आयुष्यामध्ये प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. म्हणून कधीही कुठलीही गोष्ट सोडून देऊ नका. कधी कधी चाव्यांच्या शेवटी चावी त्या कुलपाची असते. यशस्वी व्यक्ती आणि इतरांमधील फरक हा ताकदीचा नव्हे तर इच्छाशक्तीचा असतो. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांवर विश्वास असेल तर लढायला तयार व्हा. मामा म्हणतात, समाधान हे जीवनाच्या सर्वात मोठ्या आणि संपत्तीपैकी एक आहे. जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान मानून चला. आयुष्यातील प्रत्येक चढ आणि उतार हे आपल्याला काहीतरी शिकवत असतात. त्यांच्याकडून शिका आणि लढत राहा.